श्रुतम. वडील म्हणतात, अरे पैसा आज आहे उद्या नाही, किंवा आज नाही उद्या येईल, पण कमवता येईल. पोराची समाजात कीर्ती कशी आहे ते बघा. लोक त्याला चांगलं म्हणतात का? का हो लग्न पोरीचं झालं ऐकलं म्हणे, हो कुणाला दिली पोरगी? अमुक अमुक. अरे काय तुमचं नशीब फुटलं होतं आणि त्या घरात दिला. असं जर लोक म्हणू लागले तर बरं वाटेल का? बरं वाटणार नाही. मग वडील म्हणतात, नाही बाबा, गावामध्ये त्याला चांगलं म्हणतात का नाही, गावामध्ये त्याला मान आहे की नाही ते बघतात. पिता श्रुतम. आपले बांधव काय बघतात? बांधवा कुलमिच्छन्ति. बांधव म्हणतात त्याचं कुळ चांगलं आहे का बघा. आणि इतर लोक गावातले दुसरे म्हणले मिष्टान्नम इतरे जनहा. दुसरे लोक म्हणतात म्हणे लग्न तुम्हीच बघा कोणासोबत करायचे, काय करायचे, पोरगीचं ते पोराचं पॅकेज किती, त्याचं रूप सगळं तुम्ही बघा, आम्हाला फक्त लग्नामध्ये खायला पदार्थ काय केले ते सांगा. रुक्मिणीने मात्र हे सगळं बघितलेलं होतं बरं. म्हणजे देव कसे आहेत. त्या एका ब्राह्मणाला बोलवलं आणि 7 श्लोकाचं पत्र लिहिलं आणि सांगितलं हे कृष्णाला नेऊन दे. आणि त्या श्लोकामध्ये लिहिलं, श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्दिश्य कर्ण विवरैर्हरतो गतापं रूपं दृशां दृश्यमतामखिलार्थलाभं वैयच्युता विशति चित्तमपत्रपं. श्रुत्वा गुणान् म्हणजे देवा मी अजून तुम्हाला बघितलं नाही, पण तुमचे गुण ऐकले, फार तुम्ही सुंदर आहेत दिसायला. किती सुंदर म्हणले? भुवन सुंदर म्हणे सगळ्या जगामध्ये आत्ता जर कोणी सुंदर असेल तर ते तुम्ही आहेत. बर त्याच्यामध्ये लिहिलं, एक लक्षात ठेवा देवा, माझा विवाह होणार आहे. माझा विवाह माझा भाऊ त्या शिशुपालासोबत लावत आहे. माझी अशी इच्छा आहे की माझं लग्न तुमच्यासोबत व्हावं. जर तुम्ही इथं आला नाहीत तर म्हणे मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. मग जैह्याम असून मी माझा प्राणाचा त्याग करेन. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या नाही, 1000 जन्म गेले तरी चालेल, पण लग्न करेल तर तुमच्यासोबतच. त्याच्यात लिहिलं, देवा मला सांगा, अहो एखाद्या सिंहाचा वाटा एखाद्या कोल्ह्याने घेऊन जावा का? अहो तुम्ही सिंह आहेत, मी तुमचा वाटा आहे, त्या कोल्ह्याला त्या शिशुपालाने मला न्यावं का? तुम्ही इथं या आणि मला घेऊन जा. त्या पत्रातच लिहिलं कसं पळवायचं ते बघा. बायकोने सांगितलं मला कसं पळवा. त्याच्यात लिहिलं, अमुक अमुक तारखेला अमुक अमुक तिथीला आम्ही सकाळी 8-9 वाजता ह्या वेळेमध्ये एका देवीच्या दर्शनाला जातो, तिथं तुम्ही यायचं, रथ आणायचा, मी बाहेर आले मी तुम्हाला माझा हात देते, मला वर ओढायचं आणि पळून जायचं. ते ब्राह्मण गेले, कृष्णाला पत्र दाखवलं. कृष्ण मनात म्हणाले, होय मला वाटूच लागलं लग्न करावं, बघूत तरी पोरगी कशी आहे. आणि त्याला घेऊन निघाले. रात्रीच्या रात्रीतून द्वारकेतून महाराष्ट्रात आले. कसा रथ पळवला असं. पोहोचले, गावाच्या थोडं बाहेर थांबले. त्या ब्राह्मणाला सांगितलं, जा म्हणे माझा निरोप दे, इथं आलोय मी. गेले. ब्राह्मण इथं रुक्मिणी माता विचारच करू लागल्या, काय झालं असेल, काय झाले असेल, काय नाही बाबा, हे आले की नाही, आले की नाही, काय होईल, कसं होईल, कृष्ण येतील की नाही, मला घेऊन जातील की नाही. तेवढ्यात ते ब्राह्मण आले आणि ब्राह्मणाला विचारलं, काय झालं, आले का देव, येणार आहेत का? ब्राह्मणाने सांगितलं, येणार आहेत का नाही, आपल्या गावाच्या बाहेर आलेत म्हणले. हे शब्द ऐकल्यावर रुक्मिणीने विचार केला, आता ह्याला भेट वस्तू बक्षीस काय द्यावं. ह्यानं माझं किती मोठं काम केलंय, साधं काम केलंय का? माझ्या आयुष्याचा प्रश्न होता, ह्याने कृष्णाला बोलवलंय. पण म्हणे अमुक 100 मोहरा, 1,00,000 मोहरा. अरे त्या कामापुढे 1,00,000 मोहरा काय आहेत? मग काय द्यावं? न पश्यती ब्राह्मणाय प्रियमन्यत ननामसा. शुकाचार्याने वर्णन केलं, तिला काहीच द्यायचं दिसलं नाही म्हणे. शेवटी तिनं त्या ब्राह्मणाला नमस्कार केला. आता मला सांगा, लक्ष्मीनं ज्याला नमस्कार केला त्याला काय कमी पडणार आहे?
आणि मग योग्य वेळ आल्यानंतर ज्या वेळेस सकाळी हे मंदिरामध्ये गेले, तिकडून मंदिरातून बाहेर आल्यानंतर गोपालकृष्ण बाहेर येऊन थांबलेच होते. गोपालकृष्णाने त्या रुक्मिणीचा हात धरला, रथामध्ये बसवलं आणि रथांमध्ये बसून जे निघाले, अरे रुक्मिणीला पळवलं. शिशुपाल, जरासंध, दंतवक्त्र सगळेजण कृष्णाच्या मागे. त्या रुक्मिणीनं तर एक व्रतच केलं म्हणे, त्या तिच्या मोठ्या भावानं, जर मी माझ्या बहिणीला कृष्णाकडून सोडून वापस आणलं नाही तर पुन्हा या गावात येणार नाही म्हणजे. तसंच झालं, त्याला सोडून आणता आलं नाही, त्याला गावातही येता आलं नाही, गावाच्या बाहेर राहू लागला म्हणे. गोपालकृष्णाने सगळ्यांचा पराभव केला आणि थेट आपल्या रुक्मिणीला द्वारकेमध्ये घेऊन गेले. दार वाजवलं, आईने दार उघडलं. काय आई? म्हणे आई तुझ्यासाठी सून आणली. सून आणली? हो. कशी आहे बघू? रुक्मिणीला सांगितलं, पदर वर घे ग म्हणे. रुक्मिणी मातेने पदर वर घेतला आणि मग देवकी मातेने बघितलं, अरे कृष्णा, मला वाटलं तुला काही कळत नाही रे लग्नातलं, तू तर माझ्यापेक्षा हुशार निघालास, काय भारी सून निवडलास म्हणली. वा 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 वा, छान छान, खूप छान सून आहे. मग आता म्हणे ह्याचं पळवून आणले, अजून लग्न झालं नाही, असं आहे का? बस मग एक छान पत्रिका काढवत, छापवत, चांगली तिथी काढवत आणि लग्न लावत म्हणले. आणि मग छानपैकी एक मुहूर्त काढला, ब्राह्मणांना बोलवलं, मुहूर्त वगैरे लिहून पत्रिका छापल्या, सगळ्या गावात वाटल्या. आणि मग ते लग्न काही एका दिवसाचं होतं का? आपलं कसं असतंय, सकाळी आपलं धामधूम, दुपारी थोडं टामटूम आणि संध्याकाळी सामसूम. म्हणजे वाटत सुद्धा नाही इथं आज लग्न झालं. त्या काळातले लग्न कसे होते, एवढा मोठा ताट, एक एक दिवस मोठे मोठे उत्सव आणि मोठ्या आनंदाने कृष्ण आणि रुक्मिणी यांचा पण विवाह झाला. आपण सुद्धा या ठिकाणी आता रुक्मिणी आणि कृष्णाचा विवाह लावणार आहोत. 5 मंगलाष्टिका होतील, तुम्हाला अक्षता दिल्या जातील आणि अक्षता